गरजेचे असते. त्यामुळे प्रचंड काळी नगरे वसली की कुठे तरी मोठ्या नदीच्या तारावर आपल्या देवत अशी अनेक शहरे आहेत. उत्तर भारतात यमुना नदीवरील दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. आजही काही वस्त्यांमध्ये विहिरीमधून किंवा कूपनलिकांतून पाणी काढतात, पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक नसले तर पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे. आरोग्याला धोका राहणार नाही. आजही काही वस्त्यांमध्ये विहिरीमधून किंवा कूपनलिकातून पाणी काढतात, पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक नसले तर पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे. तुमच्या घरातील एक रिकामी बादली घ्या. ती उचलून तिच्या वजनाचा अंदाज घ्या. आता ती बादली पाण्याने अर्धी भरा. ती किती जड होती याचा अनुभव घ्या. पूर्ण ही यंत्रे चालण्यासाठी कोणतीही इंधने वापरतात. कूपनलिकेतून आणि काढणारा पंख उंचावरील टाकीमध्ये आणि चढवण्यासाठी पंख वस्तीप्रवाहात आणि पोचवण्यात ट्रॅक्टर. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणून पाण्याचा प्रत्येक माणसाची वस्तीच्या शिकाय इथनी पोचवण्याआधी एका उंचावरील टाकी साठवून ठेवतात. त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून पाणी सोडतात. पाण्याचे शुद्धीकरण करणे, ते उंचावरील टाकीत चढवणे यांसाठी अनेक लोक सतत काम करत असतात. तेथील यंत्रे चालवण्यासाठी वीज किंवा डिझेल वापरावे लागते. त्यासाठी खूप मोठा खर्च येतो. म्हणून स्वच्छ पाणी हा एक मौल्यवान पदार्थ ठरतो. आपण आपल्या मौल्यवान वस्तू जशा सांभाळतो तशीच पाण्याचीही काळजी घ्यायला हवी.